प्रत्येक बिझनेसमध्ये एक चॅलेंज असतं की आपण हाय मार्जिन्सवर फोकस करायचं की हाय व्हॉल्यूम्सवर फोकस करायचं. जेव्हा कंपनी बूटस्ट्रॅप्ड असते, बूटस्ट्रॅप म्हणजे स्वतःच्या पैशाने सुरू केलेला जो बिझनेस असतो, तिथे उद्योजक जो आहे ना, तो फक्त हाय मार्जिनच्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि जेव्हा एखादा इन्व्हेस्टर ऑन बोर्ड येतो, तुम्ही मनी बर्न करा, पण तुम्ही व्हॉल्यूम वाढवा. कस्टमायझेशन करणं प्रोडक्टचं प्रत्येक फील्डमध्ये शक्य नाहीये. त्यामुळे आपल्याला आपला जो बिझनेस आहे त्याच्यावर किती व्हॅल्यू ऍड करू शकतो म्हणजे आपला मार्जिन वाढेल. सर्व्हिसमध्येच तुम्ही मार्जिन वाढवू शकता. प्रोडक्ट लाईनमध्ये मार्जिन वाढवणं फार कठीण आहे. कुठलाही बिझनेस जेव्हा स्केल होतो ना तेव्हा त्याचं प्रॉफिट एका डिजिटमध्ये येतं. फूडमध्ये म्हणतात की 50% प्रॉफिट आहे, 100% प्रॉफिट आहे, पण जेवढं स्केल करू आपण तेवढं अल्टिमेटली तुम्हाला 1 डिजिटमध्ये द्यावं लागेल. फूडमध्ये 100% प्रॉफिट, कधी कधी 300% प्रॉफिट असतं, पण ते फूडवर असतं. म्हणजे तुम्ही बनवायचा कॉस्ट तुमचा असतो समजा 100 रुपयाचा आणि तुम्ही त्याला विकताय 300 रुपयाला, पण ते 200 रुपये तुमचं प्रॉफिट नाही. दॅट इज युअर ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट प्रॉफिट मिळू शकतं, पण तुम्हाला बिझनेस प्रॉफिट करता आला पाहिजे. प्रत्येक बिझनेसमध्ये एक चॅलेंज असतं की आपण हाय मार्जिन्सवर फोकस करायचं की हाय व्हॉल्यूम्सवर फोकस करायचं. हाय व्हॉल्यूम केलं की एक्झिक्युशन खूप वाढतं आणि हाय फोकस ऑन मार्जिन केलं तर बिझनेस जास्त प्रॉफिटेबल होतो. तर हा नेहमी एक प्रश्न असतो प्रत्येक उद्योजकाला की आपल्या प्रोडक्टचं मार्जिन कमी करून स्केलेबिलिटी करायची, मार्जिन्स ॲडजस्ट करायचे आणि व्हॉल्यूम जास्त वाढवायचा, की व्हॉल्यूम खूप करण्यापेक्षा थोडा बिझनेस करायचा आणि मार्जिन चांगले घ्यायचे. तर ह्याच्यावर आपण आज डिस्कस करूया. शुअर. सहसा कसं असतं की जेव्हा कंपनी बूटस्ट्रॅप्ड असते, बूटस्ट्रॅप म्हणजे स्वतःच्या पैशाने सुरू केलेला जो बिझनेस असतो, तिथे उद्योजक जो आहे ना, तो फक्त हाय मार्जिनच्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि जेव्हा एखादा इन्व्हेस्टर ऑन बोर्ड येतो, तेव्हा तो म्हणतो की मी पैसे लावतोय, तुम्ही मनी बर्न करा, पण तुम्ही व्हॉल्यूम वाढवा. कारण जेवढा तुम्ही मार्केट कॅप्चर करणार ना, तेवढं तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढेल आणि माझ्या इन्व्हेस्टमेंटची किंमत इम्प्रूव्ह होऊन जाते. तर इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन टू सिच्युएशन. फार क्वचित आपण असं पाहतो की एखादा इंडिव्हिज्युअल जो उद्योजक असतो, तो व्हॉल्यूम वाढवत जातो आणि मार्जिनवर लक्ष ठेवत नाही. म्हणजे असे क्वचित असतात, पण भरपूर उद्योजक असे असतात ज्यांना मार्जिनमध्ये जास्ती इंटरेस्ट असतं, तर ते मार्जिन वाढवत राहतात. दे शो मोर प्रॉफिटेबिलिटी. तर असे दोन वेगळे वेगळे सिनारिओ आहेत आणि प्रत्येक सिच्युएशनला एक एक्सेप्शन असतंच. पण सहसा लोक अशा पद्धतीने काम करतात. सो पण इट डिपेंड्स ऑन बिझनेस टू बिझनेस ऑल्सो. म्हणजे जसं FMCG असेल किंवा फूड मध्ये असेल किंवा आता नॉर्मल एक पिझ्झा आपण एक्झाम्पल घेतलं, तर इफ यू वॉन्ट टू मेक इट मासेस, लोकांसाठी बनवायचं असेल तर ते आपण प्रॉफिट जास्त वाढवू शकत नाही, त्याची स्केलेबिलिटी वाढवावी लागेल. किंवा FMCG म्हणजे आपण त्या फील्डमध्ये मार्जिन नाही वाढवू शकत अनलेस आपण त्याला काहीतरी लक्झरी ब्रँड बनवू. तो डिपेंड्स फ्रॉम बिझनेस टू बिझनेस की कुठला बिझनेस आपण कुठल्या कस्टमर सेगमेंटसाठी करतोय आणि तो कस्टमर किती त्याला त्याची स्पेंडिंग पॉवर किती आहे असं बघू शकतो. तर मला वाटतं FMCG मध्ये मार्जिन मिळवणं अशक्य आहे. व्हॉट डू यू थिंक? FMCG मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम चांगला मिळतो, परंतु मार्जिन सिंगल डिजिटमध्ये येतो. जेव्हा पण आपण मास प्रोडक्ट बद्दल विचार करतो ना, त्यावर मास प्रोडक्ट मध्ये डबल डिजिट मध्ये जाणं फार कठीण आहे. प्रॉफिट, नेट प्रॉफिट म्हणजे ज्याला आपण पॅट म्हणतो. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस. सगळे एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर तुमचा खर्च, कंपनीचा खर्च, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आणि इन्क्लुडिंग टॅक्सचा खर्च, हे सगळं वजा केल्यानंतर ज्याला जे उरतं त्याला आपण म्हणतो पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर FMCGच्या प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला पॅट डबल डिजिटमध्ये आणणं फार कठीण असतं आणि फार क्वचित असतं. तर तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे की तिथे व्हॉल्यूम बघितला जातो की 100 कोटीचा टर्नओव्हर, 200 कोटीचा टर्नओव्हर, 500 कोटीचा टर्नओव्हर, पण तुमचं पॅट किती असतो? 3%, 4%, 5%, 6%, म्हणजे या दरात तुमचा पॅट असतो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता एक नवीन प्रथा आहे. फॉर एक्झाम्पल, आता आम्ही एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं. त्या कंपनीचं नाव आहे सुगंध लोक आणि धूप आणि अगरबत्त्या ह्या बनवतात. म्हणजे 80 वर्ष जुनी कंपनी आहे, सारथी इंटरनॅशनल. त्यांचा हा ब्रँड आहे सुगंध लोक. तर त्याच्यामध्ये आम्ही आता ॲज अन इन्व्हेस्टमेंट, ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही प्रवेश केला. तर जेव्हा आपण आज कस्टमरना अक्वायर करतो ना, त्याला आपण म्हणतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, कॅक. हा ई-कॉमर्स ब्रँड आहे. म्हणजे आम्ही फक्त ई-कॉमर्सवर ह्या प्रोडक्ट्सना विकतो. तर ह्याच्यामध्ये जी कंपनी माझ्याबरोबर निगडीत आहे, टेक्नॉलॉजिकल कंपनी, ज्याला आपण परफॉर्मन्स मार्केटिंग कंपनी म्हणतो. तर ह्या परफॉर्मन्स मार्केटिंग कंपनीला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही कस्टमर अक्वायर करत जा आणि त्याच्यावर भर द्या.
तर 6-7 महिन्या अगोदर जेव्हा मी ही कंपनी टेक ओव्हर केली तेव्हा त्यांचं टर्नओव्हर होतं महिन्याला 6.5 लाख रुपये. आता 7 महिन्यानंतर त्या कंपनीचं टर्नओव्हर आहे 50 ते 55 लाख रुपये मंथली, वाव. महिन्याचं. तर हे कशामुळे घडलं ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही भर टाकला टॉप लाईनवर, नॉट ऑन बॉटम लाईन. टॉप लाईन म्हणजे टर्नओव्हर, बॉटम लाईन म्हणजे पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर आम्ही काय केलंय की त्या कंपनीला सांगितलं, परफॉर्मन्स मार्केटिंग कंपनी, ती कंपनी पण आमचीच आहे. तर त्या कंपनीला आम्ही सांगितलं की तुम्ही ना फक्त 2.5चा रोआस ठेवा, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. म्हणजे तुम्ही जास्ती खर्च करा. सहसा जर आपण 4चा रोआस आणला, 4 म्हणजे रिटर्न ऑन ऍड स्पेंड, म्हणजे मी 10 लाख रुपये जर खर्च केले तर मला 40 लाख रुपयाचं रिटर्न पाहिजे. तिथे मी सांगितलं की तुम्ही 2.5चा रोआस मेंटेन करा, म्हणजे 10 लाख रुपये खर्च केले ना तर फक्त 25 लाख रुपयाचा रेव्हेन्यू आला. कमी रोआस मेंटेन करायचा उद्देश एकच आहे की तुम्ही जास्ती पैसे बर्न करा आणि टॉप लाईन वाढवा. तर सुरुवातीला आमचं फोकस असतं टॉप लाईनवर, आणि नंतर जेव्हा फॉर एक्झाम्पल समजा जर आम्ही 1 कोटी रुपये पर महिन्याचा सेल रेव्हेन्यू आणला, मग त्याच्यानंतर मी त्याला सांगणार की बाबा तू आता 3चा मेंटेन कर, मग 3.5चा मेंटेन कर, मग 4वर आण, आणि मग 4ला आम्ही कॉन्स्टंट ठेवू. तर इथे आमचा उद्देश असा आहे, हा पण B2C बिझनेस आहे. D2C किंवा B2C, बिझनेस टू कस्टमर किंवा डायरेक्ट टू कस्टमर ज्याला आपण म्हणतो. म्हणजे माझ्यासाठी तर ते FMCGच झालंय. तर त्याच्यामध्ये आता आम्ही भर देतोय टॉप लाईनवर, नॉट ऑन द बॉटम लाईन. तर तुमच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्सच्या आधारे तुम्ही वेगवेगळे बिझनेसमध्ये निर्णय घेता, आणि त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही तुमचा स्केलेबिलिटी मेंटेन करता किंवा स्केलेबिलिटी आणता. तर इट डिपेंड्स ऑन यू, तुम्ही काय सिच्युएशनमध्ये आहात, तुमची काय ऑप्शन आहेत, तुमचे काय स्वतःच्या ग्रोथसाठी सजेशन्स आहेत, आणि अकॉर्डिंगली तुम्ही डिसिजन्स इम्प्लिमेंट करू शकता. मला वाटतं आपण ना जितकं कस्टमायझेशन ऍड करू आपल्या प्रोडक्टमध्ये तितकं मार्जिन वाढू शकतं. बरोबर. आणि जितकं आपण प्रोडक्ट बेस त्याला फक्त प्रोडक्ट सप्लाय असा जर ब्रँड बनवला आपण, तर त्यात मार्जिन कमी होऊ शकतं, पण तिथे स्केलेबिलिटी वाढू शकते. दुसरं 3 प्रकारचे बिझनेस आहेत, सर्व्हिस, ट्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंग. आणि ट्रेडमध्ये सगळ्यात कमी मार्जिन असतं. ट्रेडमध्ये मार्जिन वाढवणं अवघड आहे. सर्व्हिसमध्ये खूप जास्त मार्जिन असतं कारण तुम्ही कस्टमाइज करता. पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कॉम्बिनेशन करू शकतो, म्हणजे जसं आयफोन, ते मॅन्युफॅक्चरिंग पण करतात आणि सर्व्हिस पण देत आहेत आणि त्यांचं मार्जिन पण जास्त आहे. तर कस्टमायझेशन करणं प्रोडक्टचं ते प्रत्येक फील्डमध्ये शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपला जो बिझनेस आहे त्याच्यावर किती व्हॅल्यू ऍड करू शकतो म्हणजे आपला मार्जिन वाढेल. व्हॉट डू यू थिंक अबाउट? 100% सर्व्हिसमध्येच तुम्ही मार्जिन वाढवू शकता. प्रोडक्ट लाईनमध्ये मार्जिन वाढवणं फार कठीण आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात ॲपलचं उदाहरण, जिथे त्यांनी प्रोडक्ट आणि सर्व्हिस दोघांना कंबाईन केलेलं आहे. सर्व्हिस म्हणजे काय, त्यांची सर्व्हिस म्हणजे सॉफ्टवेअर, आणि प्रोडक्ट म्हणजे काय, तर ते हार्डवेअर आहे. लोक असं म्हणतात की 2 ते 4% प्रोडक्टची कॉस्ट आहे. म्हणजे एखादा आयफोन जर समजा तुम्ही 1.5 लाखाला घेतला तर त्याच्यामध्ये प्रोडक्टची किंमत जी आहे ना ती फक्त 2 ते 4% आहे. 4% जरी धरली मी तर 1.5 लाखावर त्याचे झाले 3,000 रुपये, 3 ते 4,000 रुपये किंवा 5,000 रुपये धरा. पण बॅलन्स पैसे त्यांचा नेट प्रॉफिट नाहीये. बॅलन्स पैसे त्यांचे सर्व्हिसेसची कॉस्ट आहे. फॉर एक्झाम्पल जेवढे तुम्ही त्यांचे शोरूम पाहता, म्हणजे त्यांचे जे सर्व्हिस सेंटर्स किंवा शोरूम जे तुम्ही पाहता त्याच्यामधली जी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्व्हिस आहे किंवा त्यांच्या सॉफ्टवेअरचं जे एक्स्ट्राऑर्डिनरी प्रोडक्टिव्हिटी आहे, म्हणजे एक आयफोन तुम्हाला 10 सेक्रेटरीचं काम करू शकतं, त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. तर त्या सर्व्हिसेसची ती कॉस्ट जी आहे ना ते ती लावतात. तर त्या लोकांनी प्रोडक्ट आणि सर्व्हिस कंबाईन करून एक प्रोडक्ट बनवलेला आहे, आणि त्याच्यामुळे दुसरा फायदा काय असतो माहिती आहे का त्यांना, लॉयल्टी वाढते. तिसरी गोष्ट त्यांनी काय केलेली आहे, त्यांनी केलंय एक इकोसिस्टम बांधली आहे. म्हणजे फोन पण त्यांचा, लॅपटॉप पण त्यांचा, टॅबलेट पण त्यांचं, चष्मा जो VR ग्लासेस आहेत ते पण त्यांचं, स्पीकर पण त्यांचे, सगळं काय त्यांनी एक इकोसिस्टम बनवलेली आहे. ॲपल टीव्ही म्हणजे ॲपल टीव्ही एक टीव्ही नाहीये, तर कुठच्याही टीव्हीला त्यांचा एक छोटासा डिव्हाइस कनेक्ट होतो आणि दॅट बिकम्स अन ॲपल टीव्ही. जेव्हा टीव्ही ॲपल टीव्ही बनतं तेव्हा त्याची क्लॅरिटी, साऊंड क्वालिटी हे सगळं ट्रान्सफॉर्म होऊन जातं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांनी एक इकोसिस्टम बनवलेली, आणि त्या इकोसिस्टमला मेंटेन कसं करतात ते किंवा जोडतात कसं, तर त्यांच्या सर्व्हिसेसच्या मार्फत, सॉफ्टवेअरच्या मार्फत. म्हणून ते लोक एवढं प्रीमियम कमांड करू शकतात. तरी सुद्धा त्यांचं पॅट मोठं नसणार, पण आलेला पैसा ते लोक एक्सपॅन्शनसाठी वापरतात, आणि म्हणून ॲपल आज एक एवढी मोठी संस्था झालेली आहे. तर इट्स अ व्हेरी रेअर कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस. मग तुम्ही जास्ती चार्ज करू शकता कस्टमरकडनं, आणि मग तो तुमचा निर्णय की तो तुम्हाला एक्सपान्शनसाठी पैसा रिडिप्लॉय करायचा आहे किंवा
टेक होम प्रॉफिट करण्यासाठी विड्रॉ करायचा आहे. देन इट डिपेंड्स ऑन यू. सो बऱ्याचदा लोक ना असा व्यवसाय शोधतात की ज्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे आणि त्यांना असं वाटतं की फूडमध्ये प्रॉफिट जास्त आहे किंवा गारमेंट्समध्ये प्रॉफिट जास्त आहे. ज्या बिझनेसमध्ये प्रॉफिट जास्त तो बिझनेस सुरू करायचं लोकांचं इंटेन्शन असतं. पण मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस जेव्हा स्केल होतो ना तेव्हा त्याचं प्रॉफिट एका डिजिटमध्ये येतं. बरोबर आहे. म्हणजे फूडमध्ये म्हणतात की 50% प्रॉफिट आहे, 100% प्रॉफिट आहे. पण जेवढं स्केल करू आपण तेवढं अल्टिमेटली तुम्हाला 1 डिजिटमध्ये द्यावं लागेल. सो हे आपण कसं मॅनेज करू शकतो? तर फूडमध्ये 100% प्रॉफिट, कधी कधी 300% प्रॉफिट असतं, पण ते फूडवर असतं. हा. म्हणजे तुम्ही बनवायचा कॉस्ट तुमचा असतो समजा 100 रुपयाचा आणि तुम्ही त्याला विकताय 300 रुपयाला, पण ते 200 रुपये तुमचं प्रॉफिट नाही, दॅट इज युअर ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट प्रॉफिट मिळू शकतं, पण तुम्हाला बिझनेस प्रॉफिट करता आला पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स? प्रोडक्ट प्रॉफिटमध्ये असं असतं की तुम्ही 100 रुपयाचं प्रोडक्ट बनवलं आणि 300 रुपयाला विकलं, तर तुम्हाला प्रोडक्टवर प्रॉफिट झाला, परंतु तुमच्या महिन्याचा खर्च समजा 1 कोटीचा आहे, पण टोटल माल विकला गेला 90 लाखाचा, तर त्या 90 लाखाच्या प्रोडक्ट सेलवर तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे, पण बिझनेसमध्ये लॉस झाला 10 लाखाचा. कारण तुमच्या बिझनेसला ऑपरेट करण्याचा खर्च तुमचा 1 कोटीचा आहे आणि तुम्ही रेव्हेन्यू जनरेट केले 90 लाखाचं. करेक्ट. तर याला मी असं म्हणतो की इट इज प्रोडक्ट प्रॉफिट बट बिझनेस लॉस. तर तुम्हाला बिझनेस लॉसवर फोकस नसला पाहिजे. तुमचा फोकस असला पाहिजे, तुमचा फोकस बिझनेस प्रॉफिट, तुमचा फोकस प्रोडक्ट प्रॉफिटवर फक्त नसून तर तुमचा फोकस असला पाहिजे बिझनेस प्रॉफिटवर. तर त्याला आपण प्रॉफिटेबल बिझनेस म्हणू शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आणि फार बारकाईने तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. अदरवाईज तुम्हाला असं वाटतं की चला बाबा हा मग मी बनवला 100 रुपयाला, मी विकतोय 300 रुपयाला, म्हणजे भरपूर प्रॉफिट झालं, पण तुमचं एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट किती आहे याचं गणित तुमच्या माइंडवर नेहमी ताजं असलं पाहिजे की बाबा मला एवढं टार्गेट अचीव्ह करायचं, माझा ऑपरेटिंग कॉस्ट एवढा आहे, महिन्याचा ऑपरेटिंग कॉस्ट माझा 1 कोटीचा आहे, तर मला 1 कोटीच्या वर जर मी गेलो तरच प्रॉफिट आहे. प्रोडक्टवर प्रॉफिट केला, पण तुम्हाला तेवढं तरी मिनिमम व्हॉल्यूम पाहिजे जिथे तुम्ही बिझनेस प्रॉफिट करू शकता. तर हे कॅल्क्युलेशन्स फार तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर हाय मार्जिन मध्ये प्रोडक्टची क्वालिटीवर खूप फोकस केला जातो, पण हाय व्हॉल्यूम मध्ये बिझनेस एफिशियन्सीवर खूप फोकस केला जातो. कारण आपल्याला मार्जिन कमी असतं, त्यामुळे चर्निंग जास्त असतं. म्हणजे FMCG झालं किंवा एखादं रिटेल आउटलेट झालं, डिपार्टमेंटल स्टोअर्स झाले किंवा ट्रेडिंग बिझनेस झाला, ज्याच्यामध्ये मार्जिन खूप कमी असतं. म्हणजे थोडीशी जरी चूक झाली तरी अख्खा बिझनेस लॉसमध्ये जाऊ शकतो. एकदम थिन, वेफर थिन मार्जिन ज्याला म्हणतो आपण. तर ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं? कारण लोकांना असं वाटतं की टर्नओव्हर खूप आहे, पण अल्टिमेटली मार्जिन कमी मिळतो. तर अशा बिझनेसमध्ये जिथे मार्जिन कमी आहे तिथे मार्जिन वाढवायचं कसं आणि याच्यासाठी आपण व्हॅल्यू ॲडेड काहीतरी करायला हवं, तर ते काय काय करायला हवं? जसं तुम्ही म्हणालात, आफ्टर सेल सर्व्हिसवर जर तुम्ही भर दिलात तर तुम्हाला नक्कीच तुमचे मार्जिन तुम्ही वाढवू शकता आणि लोक पचवतील. फॉर एक्झाम्पल, दागिन्याची दुकानं जी असतात त्याच्यामध्ये ते लोक मेकिंग चार्जेस करतात. सोन्याच्या भावामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण दॅट इज ग्लोबल मार्केट. करेक्ट. छापा लागलेला असतो की एवढे कॉस्ट आहे. बरोबर. परंतु डिझायनिंग चार्जेस जे असतात ना ते वेगवेगळे असतात. तर ते कशामुळे असतात? तर तुम्ही जी एक्स्ट्रा सर्व्हिस त्यांना कस्टमर्सना देऊ शकतात, लेटेस्ट डिझाईन, त्यांना बदली करून देणं, ऍडजस्टमेंट करून देणं, कस्टमाइज करून देणं, त्याच्यासाठी ते लोक मार्जिन जास्ती लावतात आणि लोक ऍक्सेप्ट करतात त्या गोष्टीला. फॉर एक्झाम्पल, फाईन डायनिंग रेस्टॉरंट. फाईन डायनिंग रेस्टॉरंटचा अर्थ काय असतो की ते लोक मासेसला सर्व करत नाही, ते लोक क्लासेसला सर्व करतात. एखाद्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये एका दिवसामध्ये 1000 कस्टमर जेवत असतील, तर एखाद्या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये एका दिवसामध्ये 150 ते 200 किंवा 250 लोक जेवण करत असतील. हल्ली तर नवीन कॉन्सेप्ट सुरू झाले, एका संध्याकाळीमध्ये फक्त 40 लोक, 2 ट्रिप, 20 पीपल ॲट अ टाइम, फिक्स्ड मेन्यू, फिक्स्ड टाइम स्लॉट फिक्स असतो आणि टाइम स्लॉट सुद्धा फिक्स असतो. तर जेवढे तुम्ही त्याला बारकाईने कस्टमाइज करणार ना तेवढं तुम्हाला मार्जिन जास्ती घ्यायला मिळतील आणि कस्टमर सुद्धा स्व इच्छेने त्या मार्जिन्सना ऍक्सेप्ट करतो, कारण त्याला ती सर्व्हिस हवी असते. हाच डिफरन्स असतो ना एका रेग्युलर रेस्टॉरंटमध्ये आणि एका 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये. तर ह्या डिफरन्सना क्रिएट करण्यासाठी तुम्हाला त्याला 5 स्टार सर्व्हिस द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एज्युकेशनमध्ये जर पाहिलात तर जे असे स्कूल्स असतात जे महिन्याला 2 लाख रुपये चार्ज करतायत, पण क्लासमध्ये फक्त 10 स्टुडंट असतात. आणि असे क्लासेस, शाळा असतात जिथे एका क्लासमध्ये 65 ते 100 विद्यार्थी असतात आणि फीस 10,000 रुपये असते. आणि इकडे 10 स्टुडंटला 4 टीचर असतात. हो, आणि इथे 10 स्टुडंटना 4 टीचर असतात, तिथे 100 स्टुडंटना 2 टीचर असतात. तर दिस इज ऑल कॉस्ट मॅनेजमेंट आणि कस्टमर मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला कुठच्या लेवलचा किंवा कुठच्या टाईपचा कस्टमर पाहिजे त्याच्यावर हे अवलंबून असतं.
आणि मग तुम्ही तुमची प्राइस पॉईंट त्या हिशोबाने ठरवू शकता. तर प्राइस पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू द क्वालिटी ऑफ सर्व्हिस. म्हणजे जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्व्हिस पाहिजे तर मग तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉस्ट द्यावी लागेल. आता विमानात जर आपण पाहिलं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लास? तर बिझनेस क्लासच्या पॅसेंजरला जी सर्व्हिस मिळते आणि जी सीटची स्पेस आणि कम्फर्ट मिळते, दॅट इज 3 टाइम्स ऑफ अ इकॉनॉमी सीट. फ्लाईट तीच आहे, लँडिंग दोघे त्याच वेळेला होणार आहेत. टायमिंग मध्ये काय फरक नाहीये, पण बिझनेस क्लास म्हणजे सर्व्हिसेसची कॉस्ट आणि इकॉनॉमी क्लास म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट. तिथे फक्त तुम्ही ट्रान्सपोर्ट होतात एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनमध्ये, आणि बिझनेस क्लासमध्ये तुम्हाला एक एक्सपिरियन्स दिला जातो. जेवण तुमचं सेपरेट असतं, कटलरी तुमची सेपरेट असते, सीटची कॅपॅसिटी, सीटची साईज आणि सीटचं कम्फर्ट वेगळं असतं, त्याच्यामध्ये टिल्ट जास्ती असते वगैरे वगैरे. पर्सनलाइज अटेन्शन असतं. तर त्याला पर्सनलाइज अटेन्शन दिल्यामुळे ते लोक जास्ती चार्ज करतात आणि लोक स्व इच्छेने ती कॉस्ट बेअर करतात, पे करतात. तर तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला काय करायचंय, म्हणजे तुम्हाला बिझनेस क्लास सर्व्हिस द्यायची आहे किंवा इकॉनॉमी क्लास सर्व्हिस द्यायची आहे. म्हणजे प्रोडक्ट चांगलं असलं पाहिजे दोन्ही कॉस्टमध्ये. असं नाही आहे की इकॉनॉमी क्लासच्या पॅसेंजरला लँडिंग खराब असणार आणि टेक ऑफ खराब असणार, तसं नसतं. इवन देअर द फॅसिलिटी रिमेन्स द सेम, ओनली द सर्व्हिस स्टँडर्ड्स चेंज. तर असे लोक असतात जे दोन्ही कॉम्बिनेशन करतात, म्हणजे इकॉनॉमी क्लासचं चार्ज घेतात आणि बिझनेस क्लास सारखी सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतात. तर त्यांचा बिझनेस फार वेगाने वाढतो सुद्धा. तर असेही एंटरप्रेन्योर्स असतात. तर हे कोण असतात? जे पॅटसाठी कॉम्प्रोमाइज करतात, प्रॉफिट आफ्टर टॅक्स मध्ये कॉम्प्रोमाइज करतात. ते मग तुम्हाला इकॉनॉमिक क्लासचं कॉस्ट चार्ज करतात, परंतु बिझनेस क्लासची सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतात. तेवढं नाही देऊ शकत ते, पण ते प्रयत्न करतात. आणि ते प्रयत्न काय करतं? त्या प्रयत्नामुळे तुमचं नेट प्रॉफिट घटतं, परंतु तुमची व्हॅल्युएशन वाढते. मी नेहमी असं म्हणतो कुठच्याही बिझनेसमध्ये की तुम्हाला 2 प्रकारचे फायदे असतात. एक असतो नेट प्रॉफिट, म्हणजे तुमचा पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, आणि दुसरा असतो तुम्हाला व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन इज द बिगर अँड द बेटर प्रॉफिट ऑफ अ बिझनेस. तर ते पण लोक करू शकतात, ते पण लोक करतात बाय कॉम्प्रोमाइजिंग ऑन द नेट प्रॉफिट. हायर व्हॅल्युएशन म्हणजे काय? हायर व्हॅल्युएशन म्हणजे त्या उद्योजकांनी आपल्या नेट प्रॉफिट मार्जिन्सना कॉम्प्रोमाइज करून आपला बिझनेस वाढवला, म्हणून त्याचं व्हॅल्युएशन वाढतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं घडतं. आणि तुम्ही देखील तसं करू शकता. तर तुम्हाला कुठचा मार्ग निवडायचा आहे ना, हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला दर महिन्याला टेक होम नेट प्रॉफिट वाढवायचं आहे किंवा तुमच्या नेट प्रॉफिटला कॉम्प्रोमाइज करून सर्व्हिस स्टँडर्ड्स इम्प्रूव्ह करून तुम्हाला तुमच्या कंपनीचं, संस्थेचं व्हॅल्युएशन वाढवायचं आहे. याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सो आणखीन एक करू शकतो. बऱ्याचदा जिथे कमी मार्जिन असतात ना, तिथे लोकांना कळत नाही की मार्जिन वाढवायचं कसं. तो आपण आता व्हाईट गुड्स एक्झाम्पल घेतलं, म्हणजे ज्या व्हाईट गुड्स रिटेलचं एक्झाम्पल घेतलं, तर त्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये मार्जिन कमी आहे. आपण एक टीव्ही घेतला, आपण एखादा फ्रीज घेतला, त्यामध्ये मार्जिन कमी आहे, पण त्यांचं खरं मार्जिन ना एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये. सो दॅट इज द सर्व्हिस दॅट दे आर ॲडिंग टू द मेन प्रोडक्ट. तर प्रत्येक प्रोडक्टमध्ये एक अशी सर्व्हिस किंवा आपल्याला जे लॉयल्टी कार्ड असतं एक, दॅट कार्ड इज ऑल्सो पेड ॲक्टिव्हिटी, आणि त्याच्यामध्ये 100% मार्जिन असू शकतं. तर कुठल्याही प्रोडक्टला जर मार्जिन वाढवायचं असेल तर वी कॅन ॲड अ सर्व्हिस. व्हॉट डू यू थिंक? 100%. आता फॉर एक्झाम्पल क्रेडिट कार्ड जेव्हा आपण घेतो, अमेरिकन एक्सप्रेसचं कार्ड किंवा हाय लेवलचं व्हिसा कार्ड, तर त्या कार्डवर तुम्हाला एअरपोर्टवर लाऊंज फ्री मिळतात, दी ॲक्सेस इज फ्री. किंवा जर तुम्ही एखादा कार्ड घेतलं तर तुम्हाला एक प्रायोरिटी पास मिळतो. प्रायोरिटी पास तुम्हाला जगातल्या कुठच्या एअरपोर्टवर फ्री ॲक्सेस देतात. सो दिस आर ऑल ॲडिशनल सर्व्हिसेस. पण त्या कार्डचे वार्षिक फीज असतात, त्या कार्डचे वार्षिक फीज असतात. मग ते फीज भरल्यानंतर तुम्हाला या सगळ्या टाईपच्या सुविधा मिळतील. तर जो फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असतो तो या कार्ड्सना वापरतो, त्याचे वार्षिक फीज पण भरतो, प्लस त्याला ते प्रायोरिटी पास मिळतं, म्हणजे त्याला लाऊंज ॲक्सेस मिळतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जेवढा सर्व्हिसेस तुम्ही देणार तेवढा चांगला फायदा तुमचा कस्टमर घेतो, पण तो तुमच्याबरोबर लॉयल राहतो आणि तो कंटिन्यूस राहतो. म्हणजे आता माझ्याकडे जे क्रेडिट कार्ड आहे किंवा इतर लोकांकडे जे क्रेडिट कार्ड असतात, 20-20 वर्षापासून तुम्ही ते क्रेडिट कार्ड वापरताय. आता मग त्या लोकांनी अशी पण सर्व्हिस आणली आहे की मिनिमम जर तुम्ही एवढा खर्च केला तर तुम्हाला रेकरिंग फी लागणार नाही, कारण या कार्ड्सवर हाय मार्जिन असतं, ट्रान्झॅक्शन कॉस्ट मिळते, जो वेंडर भरतो ज्याच्याकडे तुम्ही खरेदी करताय. तर तुम्हाला ती कॉस्ट डायरेक्टली नाही लागली, इनडायरेक्टली लागते, कारण तुम्ही त्या प्रोडक्टच्या प्राइसमध्ये ते कव्हर केलेलं असतं.
परंतु वेंडर बेअर करतो आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळतो इन द टर्म्स ऑफ ॲडिशनल सर्व्हिसेस फ्रॉम दॅट कार्ड. इन्शुरन्स कव्हरेज असतं, प्रायोरिटी पास मिळतो वगैरे वगैरे. तर तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये जर तुम्ही असं जोडलं तर 100% तुम्हाला तो ॲडिशनल फायदा मिळू शकतो आणि यू विल रिमेन लॉयल फॉर अ लॉंग टाइम टू कम. सो आय थिंक दॅट इज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. तुम्हाला जर असा कॉन्टेंट आवडत असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कशावर फोकस करताय, व्हॉल्युम्सवर फोकस करताय की मार्जिन्सवर फोकस करताय, ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. 100% तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही काहीतरी एक स्ट्रॅटेजी आखली असणारच. म्हणजे तुमचं कोर टीम बरोबर डिस्कस करून तुम्ही तर कॅल्क्युलेशन करून बसला असणार. तर मला तुम्ही सांगा की शॉर्ट टर्म प्रॉफिट म्हणजे ज्याला आपण पॅट म्हणतो, महिन्याचा प्रॉफिट, वार्षिक प्रॉफिट, याला तुम्ही किती कॉम्प्रोमाइज करू शकता तुमच्या व्हॅल्युएशनला वाढवण्यासाठी? याचं मला जर तुम्ही उत्तर दिलं ना तर मला तुमचा माइंडसेट समजेल. तर डू कॉमेंट आणि लेट अस नो हाऊ डू यू ऑपरेट युअर बिझनेस. थँक्यू सो मच. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.